मित्रांनो, आत्ताच काही वेळापूर्वी आपण पकडलेला हा रसल वायपर बघू शकता. खूप विषारी असतो, अत्यंत विषारी साप आहे हा. भारतात आढळणाऱ्या विषारी सापांपैकी हा सगळ्यात विषारी साप आहे. ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं व्हेनम असते, जे रक्तवाहिन्यांवर काम करते. त्याचा चावा बाकी सापांच्या तुलनेत मोठा असतो आणि खूप पेनफुल असतो. तर याला याच्या वन परिक्षेत्रामध्ये आपण रिलीज करण्यासाठी आलेलो आहे. तर तुमच्या माहितीसाठी याची ओळख कशी करायची ती तुम्हाला सांगतो. ह्याचे जे क्लॉड आहेत रुद्राक्षाच्या मण्यांसारखे, हे 3 रांगेमध्ये असतात. ह्याचा कलर जो असतो तो पोपटी किंवा थोडा पिवसळ असतो भुरकटमध्ये. आणि ह्याच्या शरीरावर ह्या खवल्या असतात, ज्या अशा टोचल्या जातात बघा. आणि ह्याचं जे मान असते, याची जे तोंड असते, हे त्रिकोणी आकाराचं असते. आणि त्याच्या डोक्यावरती पण एक रुद्राक्षासारखं किंवा कॉलर बँडसारखं मण्या असतात. आणि ह्याचे दातं जे असतात बाकी सापांच्या तुलनेत याचे दातं खूप मोठे असतात. आता हे दातं दाखवणं चुकीचं आहे. आणि ह्याचा जो आवाज आहे कुकरच्या शिट्टीप्रमाणे असतो, प्रेशर कुकरच्या शिट्टीप्रमाणे बघू शकता त्याचा आवाज. आणि हा जरासा पण डिवचला ना की हा चावण्यासाठी एकदम तयार असतो. हे बघा, त्याला जेव्हा पण रेस्क्यू करायचं असलं तर थोडं डिस्टन्स ठेवून, लांब डिस्टन्स ठेवूनच याला रेस्क्यू करायचा. सेफ्टी शूज यूज करायचा आणि स्टिकचा वापर करायचा. जमे तोपर्यंत जे साप रेस्क्यू करण्याचे हँडग्लोव्ज येतात ते पण आपण वापर करू शकतो. आणि या सापाला पकडण्यासाठी एक्सपर्ट होणं महत्त्वाचं आहे, एक्सपर्ट होणं गरजेचं आहे. तेव्हाच या सापाला रेस्क्यू करू शकता. कारण या सापाला रेस्क्यू करणं हे साधारण गोष्ट नाही आहे. बाकी साप जे आहेत, कोबरा वगैरे, मण्यार वगैरे, ते तेवढे अग्रेसिव्ह नसतात, पण हा साप एनी टाईम अग्रेसिव्ह असतो चावण्यासाठी. त्याच्यामुळे ह्याला रेस्क्यू करताना खूप सावधानी तुम्हाला ठेवावं लागेल. तर चला, याला आपण रिलीज करून टाकूया पाण्यामध्ये. कारण उन्हाळ्याचे दिवस आहे, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा आपण पाण्यामध्ये सोडतो, कारण डिहायड्रेशन पण होऊ शकते उन्हाच्या तापमानामुळे. तर आपण याला पाण्यामध्ये सोडूया. पाण्यामध्ये चालत जाताना किती सुंदर दिसतो रसल वायपर. तरी तो भारी पोहू शकते लोक.